सकाळचा सर्वात पहिला श्वास तुम्ही कधी अनुभवलाय? तो किती पवित्र असतो ते. सकाळचा तो पहिला कोवळा प्रकाश, ज्यावेळी संपूर्ण जग शांतीच्या अथांग सागरामध्ये निश्चित तरंगत असते. त्यावेळी दाही दिशांना एकच चाहूल लागलेली असते आणि ती म्हणजे जागृतीची. पण बहुतेक वेळा आपण हा सकाळचा पवित्र क्षण असाच वाया घालवत असतो. घड्याळाच्या गजरावर वैतागत राहतो आणि अंथरुणात कूस बदलत राहतो किंवा मोबाईल स्क्रॉल करत राहतो. आणि अशाच एखाद्या चुकीमुळे आपल्याच उजळत्या भाग्याचे दरवाजे आपण स्वतःच बंद करून टाकतो. मी तुम्हाला एखादी कथा किंवा गोष्ट सांगत नाहीये. खरं तर मी ते रहस्य तुमच्या समोर उघड करत आहे की ज्यात तुमच्या भाग्योदयाची खरी चावी दडलेली आहे. आणि ही चावी कुठल्याच तिजोरीत बंद नाहीये मित्रांनो. ती तर प्रत्येक सकाळी तुमच्या आत प्रवेश करत असते, तुमचा श्वास बनून, विचार बनून, चेतना बनून. पण तुम्ही ते पाहू शकता का? अनुभवू शकता का की ब्रह्मांड सकाळी सकाळी तुमच्या आत एक असा दरवाजा उघडते? तुम्हाला वाटत असेल की खरंच असे होत असेल का? होय मित्रांनो, उघडतो दरवाजा. पण त्यांच्यासाठी ज्यांना खरोखर जागे होता येते, जागता येते, जे सकाळच्या त्या पहिल्या किरणांना पाहून डोळे बंद करतात आणि स्वतःच्या आत खोल अंतरंगात प्रवेश करतात, जे त्या क्षणांना फोन चेक करण्यात न घालवता स्वतःशी जोडले जातात. मित्रांनो, समजा तुम्ही आता हा व्हिडिओ पाहणे बंद केला तर कदाचित तुमच्यात काही बदल होणार नाहीत. परंतु जर तुम्ही शांत चित्ताने ध्यानपूर्वक हा व्हिडिओ पाहिला तर विश्वास ठेवा, येणाऱ्या 1-2 दिवसांत तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवू लागतील, जे शब्दांनी नाही तर केवळ अनुभवाने समजू शकते. तुम्ही नक्कीच अनुभवलेले असेल, आता केवळ विसर पडला असेल इतकंच. खरं तर मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जणांना कधी काळी गाढ झोपेत असे एखादे स्वप्न पडले असेल की ज्याने तुम्ही खूप अस्वस्थ झाला असाल. तुमचे डोळे खाडकन उघडले असतील. जागे होऊन वास्तवात येताच तुमच्या हे लक्षातही येते की अरे, हे तर एक स्वप्न होते. आणि तुम्ही निश्चिंत होण्याचा प्रयत्न केला असेल, पण तुमच्या आतील थरथर, ते कंपन, त्या भावना दिवसभर तुमचा पिछा करत राहिले असतील. मित्रांनो, हीच आहे तुमच्या पहाटेच्या चेतनेची शक्ती. आपलं अवचेतन मन भूतकाळातील काही विचार आणि भविष्यकाळातील काही विचार एकत्र करून तुमच्या दृष्टीपटलावर एक कहाणी चलचित्राच्या माध्यमातून प्रक्षेपण करत असते, ज्याला आपण स्वप्न पाहतो असे म्हणतो. ती वेळ, तो काळ, तो मध्ये असतो जो तुमच्या गाढ झोप आणि जागृत अवस्थेच्या मधला काळ असतो. यालाच थीटा स्टेट असेही म्हणतात. यातच तुमचं भाग्य नकळत तुमच्याच मार्फत लिहिलं जातं. आणि ही किमया असते तुमच्या पहाटेच्या चेतनेची. मित्रांनो, खरं तर रोज येणाऱ्या पहाटेमध्ये तुमच्या अंतरंगातील चेतना एखाद्या शेत जमिनीसारखी सुपीक असते, कोमल असते. त्यामध्ये तुम्ही जे विचार बीज पेराल ते रुजतेच आणि तुमच्याच भावनांनी, कंपनांनी ते पोसले जाते. ते बहरतातच. त्यांना पाने, फुले, फळे आणि काटेही येतात. तुमच्या नकळत हे घडतंच. तुम्ही जे पेरता तेच उगवतं आणि तुम्ही नशिबाला कोसत राहता, म्हणत राहता, हे माझ्यासोबत का होतंय? माझं नशीबच फुटका आहे. मित्रांनो, ही असते पहाटेच्या पहिल्या विचाराची शक्ती.
पहाटेच्या चेतनेची शक्ती. तर आता मित्रांनो, इथपर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की पहाटेचा तो पहिला क्षण किती शक्तिशाली असतो ते. दिवसभरात आपल्या पंचेंद्रियांमार्फत 60,000 विचार अविरत आणि आपोआप येत राहतात. आपण कोणत्या विचारांवर लक्ष केंद्रित करायचे आणि कोणत्या विचारांना झटकून टाकायचे, आपल्या भावना नकारात्मक ठेवायच्या की सकारात्मक, हे केवळ आपल्या सतर्कतेवर अवलंबून आहे. आता आपण वेलकम मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये धन्यवाद ब्रह्मांड असे जरूर लिहा. कारण हा जो काही मी प्रयत्न करत आहे तो केवळ तुमच्याचसाठी करत आहे मित्रांनो. मी हे सर्व अनुभवलं आहे, समजून घेतलं आहे आणि माझं कल्याण साधलं आहे. तुमचंही कल्याण व्हावं, मंगल व्हावं, हीच माझी सदिच्छा. नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल ट्रेनर आनंद पांडव. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहाटे जागे होताच कुणाकुणाचे आणि कशा कशाचे आभार मानणे गरजेचे आहे आणि तसेच कशा कशाचे स्वागत करायचे आहे ते सांगणार आहे. आणि त्याच संदर्भात आपण एक स्वागत ध्यान म्हणजेच वेलकम मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी तुम्ही बिछाण्यावर किंवा खुर्चीवर किंवा जमिनीवर रिलॅक्स होऊन सुखासनात, वज्रासनात, पद्मासनात किंवा तुम्हाला आवडणाऱ्या आणि शक्य होणाऱ्या कोणत्याही आसनात बसायचे आहे. हो, पण पाठीचा कणा ताठ ठेवणं गरजेचे आहे. आता जे आजारी असतील त्यांनी पाठीला आधार घेतला तरी चालेल, किंवा जे बसण्यास असमर्थ असतील त्यांनी बिछाण्यातच शवासनात आडवे पडून राहिले तरी चालेल. लक्षात घ्या, ही सूट आजारी किंवा असमर्थ असतील त्यांच्यासाठीच आहे, आळशी लोकांसाठी मुळीच नाही. चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया. तुम्हाला शक्य असेल अशा एखाद्या आसनात बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासाबरोबर ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या आत प्रवेश करत आहे, तिला अनुभवा. काही क्षण श्वास आत रोखून धरा. ती शक्ती तुमच्या संपूर्ण पेशींना जागृत करत आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. तुमच्या आतील मरगळ, आळस बाहेर निघून जात आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. त्या शक्तीला अनुभवा. तुमची संपूर्ण चेतना प्रकाशमान होत आहे. श्वास आत रोखून धरा. त्या प्रकाश किरणांनी तुमचं चित्त न्हावून निघत आहे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. त्याबरोबर सर्व दूषित घटक, भय, शंका बाहेर निघून जात आहे. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या अवचेतन मनाची मशागत करत आहे. श्वास आत रोखून धरा. तुमचं अवचेतन मन सुपीक होत असल्याचं अनुभवा. हळूहळू श्वास सोडायचा आहे. त्याबरोबर अवचेतन मनातील विकार रूपी दगड गोटे, काटे गोटे बाहेर निघून जात आहेत. तुमचं अंतरंग तुम्हाला हव्या असलेल्या विचार बीजांना रुजविण्यासाठी तयार आहे. स्वतःलाच मनातल्या मनात सांगा की बाह्य जगातील कुणीही व्यक्ती, कुठलीही वस्तू माझं काहीच दुरुस्त करू शकत नाही की उद्ध्वस्तही करू शकत नाही. हे मी आता पूर्णपणे जाणलं आहे. माझं कल्याण, माझं मंगल आणि माझा भाग्योदय मीच करत आहे.
कारण त्या भाग्याची चावी आता माझ्या हातात आहे. न घाबरता, न विचलित होता, शुद्ध विचारांनी, समर्पित भावनांनी, अगदी खोल अंतरंगात मी माझ्या भाग्याचं द्वार उघडत आहे. माझं अवचेतन मन एक सुपीक जमीन आहे. त्यावर मी योग्य आणि शुद्ध विचारबीज पेरत आहे. तुम्हाला जे हवं त्याचे विचार मनातल्या मनात व्यक्त करा. तसेच दृष्टीपटलावर तुम्हाला दिसत आहे अशी कल्पना करा आणि म्हणा, त्या विचारबीजांना मी सकारात्मक भावनांचे पवित्र पाणी अर्पण करत आहे. ब्रह्मांडीय शक्तीची उबदार किरणे त्यावर उन्हा समान चमकत आहेत. माझ्या शुद्ध विचारबीजांना अंकुर फुटताना मी पाहत आहे. ते फुलत आहेत. त्यांना पालवी फुटली आहे. त्यांवर फुले फळे बहरत आहेत. त्या उभ्या पिकामध्ये मी आनंदाने बागडत आहे. जिथे जिथे अशुद्ध विचारांची काटेरी रोपटी दिसतात ती मी उखडून टाकत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या अंतरंगातून ती बाहेर निघून जात आहेत. कायमची हद्दपार होत आहेत. या रम्य पहाटे ब्रह्मांडीय शक्तीने मला जागे केले. त्या शक्तीचे मी आभार मानतो. माझ्या अंतरंगात या शक्तीचे स्वागत करतो. ते पहिले किरण ज्यांनी माझ्या जीवनात सोनेरी प्रकाश दिला, त्या पहिल्या किरणांचे आभार. माझ्या जीवनात त्यांचे स्वागत आहे. त्या पक्ष्यांची सुमधुर किलबिल जणू मला सांगत आहे, उठ, जागा हो, नव्या जीवनातील पहिल्या संधीचा उपभोग घे. त्या पक्ष्यांचे आभार. माझ्या जीवनात मी त्यांचेही स्वागत करतो. आज जागृत होताच जो अनुभवला तो पहिला श्वास, ज्याने मला मी अस्तित्वात असल्याची जाणीव करून दिली आणि निरंतर मला जीवन बहाल करत आहे, त्या श्वासांचे आभार. माझ्यातील अपार बुद्धिमत्तेचे आभार, जी मला सतत मार्ग दाखवत आहे. माझ्या चेतन मनाचे आभार, जे मला मी अस्तित्वात असल्याची जाणीव करून देते. माझ्या अवचेतन मनाचे आभार, जे प्रत्येक क्षणात मला चैतन्यमय ठेवत आहे. माझं संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेवत आहे. वैश्विक मनाचे मी आभार मानतो, जे मला जसे हवं आहे तसेच देत आहे. धन्यवाद ब्रह्मांड. तुझ्यातील वैश्विक शक्तीने या रम्य पहाटे मला पुन्हा नव्याने संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. या संधीचे, या चावीचे मी माझ्या जीवनात स्वागत करत आहे. त्या चावीने मी माझ्या अंतरंगातील अवचेतन मनाचे ते द्वार उघडून मीच माझा भाग्योदय घडवून आणत आहे. या क्षणाला माझे विचार शुद्ध आहेत. माझ्या भावना सकारात्मक आहेत. माझी चेतना शांत चित्त आहे. माझे कंपन समर्पित आणि स्वीकार भावाचे आहेत. मला जे हवं ते मला सध्या प्राप्त होत आहे. मी ते ग्रहण करण्यास सज्ज आहे, सतर्क आहे, खऱ्या अर्थाने जागृत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. तुमच्या अंतरंगात झालेला तो आमूलाग्र बदल अनुभवायचा आहे. आता तुम्ही पूर्णपणे जागृत झाला आहात. तुमच्या भाग्योदयाच्या मार्गावर तुमचं पहिलं पाऊल पडलं आहे. हा व्हिडिओ रोज सकाळी जागे झाल्या झाल्या पाहायचा आहे. कमीत कमी 21 दिवस ह्या मेडिटेशनचा सराव करायचा आहे. तुम्ही सजग आहात, जागृत आहात. तुम्ही जे ठरवत आहात ते करत आहात. तुमच्या सीमा अमर्याद आहेत. तुम्ही सतत यशाच्या मार्गावर आहात.
तुम्ही विजयी आहात. या सकारात्मक भावनांचा स्वीकार करा आणि तुमची दिनचर्या आरंभ करा. धन्यवाद.